साईराम भावांनो, वीर ब्लॉगरपर्यंत तर तुमचं स्वागत आहे. आता सणासुखाचा दिवस चौथा चालू झालेला आहे. आता निघालेत आम्ही लोकं. तर तसंच आपला दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग जरा त्यामध्ये व्हिडिओ जरा नीट बरोबर आले नाही मला, म्हणूनसाठी दुसऱ्या दिवशीला टाकू नाही शकलो, कारण की थोडी माझी हालत थोडी डाऊन झालेली होती. त्याबद्दल तसा तिसरा ब्लॉग आहे तिसऱ्या दिवसाचा, तो पडणार पण थोड्या वेळाने पडणार, कारण की ते नेटवर्क नाही भेटत. तसंच आज आपला चौथा दिवस आहे, तर कसारापर्यंत पोचण्याची शक्यता आहे मला असं वाटतं आहे. काल सगळं आमचं सगळं कारण आम्ही पुढच्यावर पडलो व्हिडिओ काढता आता पुढचा दुखतोय, तर काय करू शकतात. तुमच्यासाठी काय मेहनत करतात पण, आणि व्हिडिओ पण काढतात आहे. चालता तर फोन यूज केल्यावरती ओरडतात, पण तरी पण आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतात आहे. तर प्लीज सपोर्ट करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तसंच आता आम्ही पालखी आणि पहिला झेंडा पुढे केलेला आहे. ते बघा पालखी इथंच आहे, पहिला झेंडा पुढे गेला. आम्ही लास्टच्या झेंड्याला अटकलं आहे, कारण की आता व्हिडिओ शूट करायचे होते म्हणूनसाठी. तर चला मग डायरेक्ट आता भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवरती. साईराम. आता आपण कसाराच्या पुढे आलो आहे, नाश्त्याच्या स्पॉटच्या जवळच येतं. आता तेवढ्यात आता तिकडे आपले पाणी घेऊन आहेत आपल्यासाठी, आणि पाठीमाग आपले त्याचा ब्लॉगर्स, त्यांचा पण ब्लॉग चालू आहे. तर आपण पण जाऊया, पाणी पिऊया, मग डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटवरती जाऊया. चला मग मित्रांनो, भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवरती. आता पाणी तर पियालो, पाणी पिऊन झालं. तर तसंच आपले मित्र भेटलेत आपल्याला. एक हे बघा, बिचारे पहिले झेंडे चालत होते, पहिल्या झेंड्यानंतर डायरेक्ट पाठीमागं आले. त्याचं नाव पृथ्वी आहे. पृथ्वी नाव आहे, पृथ्वी चोरडेकर. आणि ज्यासोबत आपले केदार ब्लॉगर त्याला जबरदस्ती चालवतात. ते पायाला बघा काय जंग लढून आलाय असं बांधून ठेवलंय, गोल्या बिल्या लागल्यात त्याच्या पायाला. आता काही वेळांनी तो शहीद होणार आहे, त्याचा तुम्हाला तोंड दाखवतो. थांबा, तो बघा तोंड कसं लपवतो बघा, तो बघा. आणि चल 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 चल, पट्टी आहे ना, पट्टी तो उचलली ती माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार. हा मेनचा ब्लॉग आहे. हा, केदार ब्लॉगर्स मध्ये तुम्हाला दिसतात. ती पट्टी पण कडून उचलली, त्याची पायाला लावली होती. त्याचा घाम पाहिलं ना, तिथून पट्टी उचलली आणि आपाच्या गाडीच्या मागे ना सुममध्ये बांधतोय. तो बघा त्याला थोडा तोच तो मुलगा, तो बिचारा चालत होता. पहिला झेंडा बरोबर गेला. तिथे सांग नसावर नसली, काय झालं, नसावर नसली ते तरी सांग. काय झालं बाबू, सांग. नसावर नसली काय झालं सांग जरा भाऊ. कॅमेरामध्ये बघ बाबू. कॅमेरामध्ये असतो. चला साईराम भावांना, आता भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवर. आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरती पोचलेलो आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. आपलं टेम्पो आहे, आपाची गाडी उभी आहे. पहिले झेंडे पण पोचले, पालखी पण पोचले. हॉटेलचं नाव आहे हॉटेल साई पार्था, शुद्ध शाकाहारी. खूप दम लागला आहे, पहिलाच वर्ष आहे माझा. काय नाही, बाबांनी बोलवलं आहे, यायला लागणारच. साईराम. बघा, चायची सोय केली आहे. आज नाश्त्याला काय बघूया. आणि नाश्त्याला मिसळ पाव आहे, नाश्त्याची पण तयारी केली आहे. सगळेजण नाश्ता करायला बसले. तर आपण पण फ्रेश होऊया. उसल पाव, सॉरी उसल पाव आहे. Where you are is guys going now.
केदार ब्लॉगर्स पण येतात आहेत. नाश्त्याची काय सोय केली आहे ते आपण पण नाश्ता करून घेऊया. चला मग साईराम आपण पण नाश्ता आता आपला पण नाश्ता रेडी आहे. आलो बघ मला खेचत घेऊन आला आणि या ब्लॉग मध्ये उद्याच्या बघ काय केलं आहे लोकांनी दोघांच्या ब्लॉग मध्ये काय काय नाश्ता करायला केदार ब्लॉगर्स काय करतायत माझ्यासोबत. शांग भाऊ बोल काय आला मला धरलंय साईराम ब्लॉग मध्ये मी निशान घेऊन आलो. मी कशाला भेटलो काय माहिती. मित्रांनो आता नाश्ता करून झालेला आहे. आता पालखी पण उचलली आहे. पहिला झेंडा पण रेडी आहे. आता आपण निघणार कशाला आलो आहे पाठी केला त्या ढाबाकडे आपण आता थांबलेलो. त्याचा नाश्ता झाला आहे. तर डायरेक्ट जायचं आपला कसारा घाट चढायचं आपल्याला आता आपण माझा निघायचं आहे. आता भेटूया आता डायरेक्ट कसारा घाटामध्ये चालता चालता जेवणाचा स्पॉट पण येईल तेव्हा मग भेटूया. चला मग भेटूया जेवणाचा स्पॉट. आता आपण कसारा घाटाकडे पोहोचत 5 मिनिटावरती फक्त घाट. त्यानंतर आपण कसारा घाट पार करणार आहे. आपला दुपारचा स्पॉट जेवणाचा घाटनेरीकडे आहे. ओम साईराम. ओम साईराम. चला मग भावातलो आता भेटूया कसारा घाटावर. आता मानपान द्यायची तयारी चालू आहे. बघा आपला पहिला झेंडा मस्त बॉम्ब बिम पण आणले. साईराम साईराम. 1000ची माल आहे पुरी. बघा आप्पाची गाडी बघा. तिला ब्लॉगर्स ते पालखी तो पण बसला पण नवीन कोणतरी बसला. चला मग आता मानपान देताना आपण आता मानपान द्यायची पाळी आली आहे. पहिला झेंडाच आता रेडीच आहे फुल ओकेमध्ये एकदम. साईराम 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 साईराम. पहिला झेंडा निघाला. फक्त पालखी निघायची बाकी आहे. साईराम तोंडाने बोल. साईराम साईराम. श्रेष साईराम 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 भाऊ. तर बघा आप्पाच्या गाडीचे सगळेजण गेलेत. नाश्ताच वाटतंय. पाणीचं झोकड करतात वाटतंय. पण पाणीच नाही वाटतंय. जाऊ द्या थोडं. चला मग आता पालखी उचलतात. पालखी उचलली आहे. चला मग आता आपण पण पालखीच्या मध्येच चालायचं आणि पहिल्या झेंड्याच्या मध्येच चालायचं आहे. चला मग साईराम. आता मानपान देताना भेटूया. बॉम्ब बी मानलेले आहेत. आपले राहुलदा बघा तिकडे बॉम्ब लावायसाठी गेलेत ते बघा. चला मग आपण पण जाऊया. आता ती वेळ आलेली आहे मानपान द्यायची. सगळेजण फोटो बिटो काढतात. ते 1000ची माल लावलेली इथे. केदार ब्लॉगर्स त्यांचा कॅमेरा ब्लॉग चालू आहे. आपले पहिले झेंडेवाले पण आहेत. हे आपले पहिले झेंडेवाले आहेत सगळेजण. आणि हे 10 वर्षापासून माऊली चालतात आहे. याच पालखीतून जातात श्री सप्तशृंगार पालखी. ईशांग भाऊ साईराम. भावांना उभे राहा. बघा सगळेजण फोटो काढायसाठी किती उत्तरावर होतात. बसा बसा भावांनो बसा बसा खाली बसा. साईराम.
चला चला साईराम साईराम पालखी पण पाठीमागे रेडी आहे. चला चला हां मला व्हिडिओ ओके ओके ओके. राहुल बुवा बोलले बॉम्ब फोडल्याच्या नंतर मला व्हिडिओ द्या. हो काय मस्त गाणं लावलं आहे, मनाला लागणार सगळं गाणं. हो मस्त कसारा घाटचा गाणं लावलेला आहे. तर कसारा घाट चढायचा आपल्याला. लास्टीचा झेंडा येतो तिकडला तर बघा क्रॉस करून येतो. तर मग आपल्याला पण आता जायचं आहे. वरून दा बघूया काय करतो. वरून बा बॉम्ब लावतात. सगळे फोटो काढायला सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मोरया. जय साईराम भावांनो पाठी हजार अंगावर शिंगारी उडी लागतो. आता मान झालेला आहे, मानदान दिला आहे. आता वरून भाऊंनी साईराम साईराम कसारा घाट. साईराम 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 घाटवर आगमन झालाय आपला. ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम. चला मग भावांनो आता वेळ आलेली आहे. आपण पण चढायचं आहे. आपले तसंच आदित्य बुवा त्यांच्या पायाला मार लागला आहे तरी पण ते कसारा घाटावरती चढतात आहे. माझी फाटले आता फाटे काय नाही साईराम बोलायचं आहे. चला पुढे या. मावदम मिटागम साईराम साईराम. हे ते नको टाकवा मारदम मिटा. ओम श्री साईनाथ. ओम श्री साईनाथ. ओम श्री साईनाथ. आता आम्ही कसारा घाट चढलेले आहे. हे बघू शकतात. हे बघा पहिला झेंडा चालतोय पुढे. हे बघा पाठीमागे पालखी येते. आम्ही पालखी आणि पहिल्या झेंड्याच्या मध्येच चालतो. ओम श्री साई नाथाय नमः. चला साईराम. आता आपल्यासाठी एक सोय केली आहे. जिरा सोडा ॲपलची जिरा सोडाची सोय केली. बघा पिऊन घ्या आधी. पिऊन घ्या साईराम. आपल्याला आता चला मग आपण पण जिरा सोडा पिऊन घेऊया. आता आपण कसारा घाट संपायला आला आहे आपला. आलो आहे जरा आता पोचलो आहे आपण. तसंच नाश्त्याचा स्पॉट तर गेला. आता जेवणाचा स्पॉट आला आहे आपला. तर जेवणाच्या स्पॉटचं नाव आपले ओम साईराम.
आपलं जेवणाच्या स्पॉटचं नाव काय? घाटनदेवी मंदिर. घाटनदेवी मंदिर. हे घाटनदेवी मंदिर आहे इथं आपला स्पॉट घेतला आहे. कसारा घाटाचा संपायला आला का अजून आहे? फक्त 5 मिनिटावरती. तर 5 मिनिटावरती अजून कसारा घाट नॉनस्टॉप पालखी घेतलेली आहे. मस्त पालखी. कडक भाव आमचे टाकलेले आहेत. नाही 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 काय नाही काय नाही. साईराम साईराम. चला भेटूया जेवणाच्या स्पॉटवरती. आता पालखीला खांदा लावलेला आहे आणि आपला कसारा घाट आता संपलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या पाठी निश्चय साईराम आहेत. चला मग भावांनो जेवणाच्या स्पॉटवरती भेटूया. घाट घाटच पुढे मंदिर आहे बघा. चला साईराम साईराम. आपण आता घाटनदेवीकडे साईराम भावांनो पाय पडून गेला. बाबा आम्ही आलो. आई सप्तशृंगी माते. खतरनाक है. साईराम साईराम. झाली रे गाता गाता अशी हात राहिला कसारा घाट साईचा भारी घाट. माझ्या राहिला कसारा घाट माझ्या साईचा भारी घाट. राहिला कसारा घाट राहिला कसारा घाट साईचा भारी चला मग भावांनो आता आपण फ्रेश होऊन घेऊया. जेवणाची तयारी होईल. जेवण रेडी आहे वाटतं. हात धुवून घेतो, हात धुतो, फ्रेश होतो आणि मग जेवणाची तयारी करूया. आपले केदार आले नाही
तोपर्यंत येईल, तोपर्यंत आपण हात घेऊ. चला साईराम, भेटूया. चले में तो शिरडी नगरी चली
चले में तो जेड़ी नगरिया चले जोगन के देश में साई के देश में जोगन के देश में साई के देश में चले के देश में जोगन के देश में साई के देश में चले में तो शिरडी नगरिया 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 चले साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई राम 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 साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई राम आहा भावांनो आता भजन झाला, आता जेवायचा टाइम झालाय. तर जेवणाची पण तयारी केली आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, चला रे सगळ्यांना पोरांनो चला. हे माझी चप्पल जेवायला चला भावांनो, चला जेवायला. माऊली चला जेवायला. हो काय चला. साईराम जेवायला चला. साईराम हार्दिक चला जेवायला. चला साईराम. माझी चप्पल कुठे ठेवली?
जेवण घेतलेलं आहे, रेडी आहे. सगळेजण जेवायला बसले. आपण पण जेवून घेऊया आणि मग पुढे भेटूया. आता इथे वरती आले असं बसायसाठी. तर आपल्या पोरांनी मस्त गाणे लावलेत, मस्त नाचतात. सकाराम इथे बघ, इथे बघ, इथे बघ. शंकरदास, शंकरदास, रामदास. आणि तुम्ही तुम्हाला बोललेलं पण त्याची मम्मी आहे. माझ्यावर कशाला येत नाही. कशाला आरतीने लोकांना दिलं तू आता मागव. साईराम, हो साईराम, चला ना. हो साईराम, चला की. हो साईराम, चला उठायचे. चले, चला उठा. कसं वाटलं तुला? हो साईराम, चला ना. अरे काय करतात ते, चला. अबे वाजली तुला, खोटं वाटतंय. वरून आणि सिटी. आता नाश्ता तर झालेलाच आहे. आता डायरेक्ट रात्रीच्या जेवणाच्या स्पॉटवरती डायरेक्ट पोचायचं आपल्याला. पहिला झेंडा चालतोय पुढे, तिथं भाऊ भेल खातात आहे. पाठीमागं पालखी आहे. आपण पालखीच्या आणि झेंडाच्या मध्ये चालतोय. चला मग आपल्याला पण पहिल्या झेंडापर्यंत पोचायचं आहे. चला मग डायरेक्ट भेटूया आता पालखी. खास गाणं लावला बाबांचा. दीवाना तेरा आया बाबा चल शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा के शिरडी. बंद बंद. आता आपला नाश्त्याचा स्पॉट झालेला होता. जेवणाचा आणि नाश्त्याचा दुपारीच झालेला होता. आता आपला रात्रीचा राहण्याचा आणि जेवणाचा स्पॉट आता आलेला आहे जवळ. बघा, तुम्ही बघू शकतात. स्पॉटचं नाव आहे बनसोडे फॅमिली रेस्टॉरंट. हे बघा. अच्छा सॉरी, त्याच्या पुढे तो रेस्टॉरंट आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचं. सॉरी सॉरी. हे बघा चाललेत आपले पुरं. आज मस्त एकदम जन्नतनी एकदम कसारा घाट चाललेत. हे बघा बाहेर मस्त बॅनर लावलाय, पालखी थांबा, श्री सप्तशृंगार शिर्डी पदयात्रा पालखी थांबा. चला इकडनं लेफ्ट जाऊन सोमवारच. तर बघा सोमवारच तिकडे. चला मग आता भेटूया डायरेक्ट स्पॉटमध्ये भेटल्यावरती थोडा फ्रेश पण होतो. फ्रेश होऊन झाल्यावर मला जेवणाचं, आरतीचं. आज वाटतं शाळेत भजन घेणार. काल भजन घेतले होते पण मी थोडा व्यस्त होतो, मला काढायला नाही भेटले. तसंच आजचं मग आज शाळेत नाही करून भजन झालं तर मग घेऊ शकतो आपण. चालेल मग. साईराम भावांनो, आता जेवायची वेळ झालेली आहे. आरती पण झाली. आरतीला मी नव्हतो. बघा आजचं वाटतं जेवण झाल्यानंतर बसण्याचं काय वाटतं बोलणार आहे, बघूया काय आहे ते. तर चला मग जेवताना भेटूया. साईराम.
येतोय ना येतोय ना. चला ना तुम्ही पण जा, चला चला चला. फुल कॉमेडी चालू आहे. हा दाखवलं. काय ना मित्रांनो, आता जेवायची वेळ झाली तर जेवण झाल्याच्या नंतर मग आपण भेटूया डायरेक्ट रात्री.